यमाई देवी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि शक्तिशाली ग्रामदेवता मानली जाते. विशेषतः औंध येथे असलेलं यमाई देवीचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे. यमाई देवीचं हे मंदिर टेकडीवरती वसलेलं आहे. भक्तांना दर्शनासाठी पायऱ्या चढून वर जावं लागतं. येथे दरवर्षी मोठी यात्रा आणि उत्सव भरतो, ज्यामध्ये हजारो भक्त सहभागी होतात. यमाई देवीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. ती भक्तांचे रक्षण करणारी, संकट दूर करणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाते. ग्रामीण भागात अनेक कुटुंबाची ती कुलदेवता आहे. यमाई देवी ही शक्ती, धैर्य आणि मातृत्वाचं प्रतीक आहे. भक्त तिची पूजा करून जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करतात. यमाई देवी संदर्भात एक कथा सांगितली जाते. ती अशी: खूप वर्षापूर्वी पृथ्वीवरती दुष्ट राक्षसांचा प्रकोप वाढला होता. ते लोकांना त्रास देत, यज्ञ तपस्या बिघडवत असत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. देवदेवताही या संकटामुळे चिंतेत पडले. तेव्हा सर्व देवांनी देवी पार्वती यांना प्रार्थना केली, हे माता, या दुष्ट शक्तींपासून पृथ्वीचं रक्षण करा. देवी पार्वतीने आपल्या तेजातून एक शक्तिशाली रूप धारण केलं. तीच ही यमाई देवी. तिच्या रूपात प्रचंड तेज, सामर्थ्य आणि क्रोध होता. यमाई देवीने राक्षसांवर आक्रमण केलं. भयंकर युद्ध झालं. शेवटी देवीने सर्व दुष्ट शक्तींचा नाश केला आणि पृथ्वीला त्यांच्या अत्याचारातून मुक्त केले. देव आणि लोकांनी आनंदाने तिची स्तुती केली. तेव्हा देवी म्हणाली की मी याच भूमीमध्ये वास करेन आणि माझ्या भक्तांचं रक्षण करेन. काही कथांमध्ये असंही सांगितलं जातं की यमाई हे नाव यमदेवता म्हणजेच मृत्यूची देवता यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे जी देवी मृत्यूच्या भीतीवरही विजय मिळवते आणि भक्तांना संकटातून वाचवते, ती म्हणजे यमाई देवी. भक्तांच्या मते यमाई देवी मनापासून केलेल्या प्रार्थना ऐकते आणि संकटातून मार्ग दाखवते. त्यामुळे अनेक लोक येथे देवीला नवस देखील बोलतात.